आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्रॉंग रूम, ईव्हीएम मशीनचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणं, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र, मतमोजणीची ठिकाणी, मुख्य स्ट्रॉंग रूम, चेकपोस्ट आदींवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरिता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण 330 CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार अजून कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं आयुक्त निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेकरिता लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांचं सर्व कामकाज हे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त मनीष जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग न्याय, स्ट्रॉंग रूम आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले असून यामध्ये माजोडा, मानपाडा प्रभाग कार्यालय आणि न्यू होरायझन स्कूल, हिरानंदानी इस्टेट येथील स्ट्रॉंग रूममध्ये 52, वर्तकनगर 43, लोकमान्यमध्ये 31, वागळे ITI 25, नौपाडा कोपरी कार्यालय आणि ठाणा कॉलेज येथील स्ट्रॉंग रूममध्ये 26, उथळसर 24, कळवा प्रभाग कार्यालय आणि सह्याद्री शाळा येथील स्ट्रॉंग रूम या ठिकाणी मिळून 12 कॅमेरे असे सर्व ठिकाणी मिळून 295 कॅमेरे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असं आवाहन करून जनजागृती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा मद्यपी चालकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 31 डिसेंबर या नववर्षाच्या पूर्वसंध्येला 224 मद्यपी चालकांसह 12 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर 224 जणांवर मोटर वाहन कायदा 185 अनुसार तर वाहन चालकांसोबतच्या 12 जणांवर मोटर वाहन कायदा 188 अनुसार कारवाई करण्यात आली आहे. गतवर्षी एकूण 311 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरं येतात. या क्षेत्रातील 35 पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 18 वाहतूक कक्ष कार्यरत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतक्या मनुष्यबळाच्या साथीने एकूण 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या तपासणीत तब्बल 224 मद्यपी चालक तावडीत सापडले, तर 12 सहप्रवाशांवर ही कारवाई केली. यात वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गट सचिवाच्या पत्नीला बिनविरोध काढण्यासाठी षडयंत्र, निवडणूक अधिकाऱ्यांची मनसेनं केली पोलखोल. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवलाय. ठाण्यातील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवांच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी षडयंत्रानं मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय. या विरोधात काल मनसेनं ठाणे महापालिकेवर धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगाची स्वायत्तता ही केवळ नावालाच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून एकूण 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी संबंधित निवडणूक कार्यालयात पार पडली. वागळे स्टेट प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 या प्रभागांमधील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे अर्ज गंभीर त्रुटी असून देखील बाद केले नाहीत. मात्र मनसेसह विरोधी पक्षातील काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले. यात वागळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे यांनी सेनेच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या
मनसेच्या प्राची घाडगे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी रकान्यात निरंकुल नसल्याचा आक्षेप नोंदवून बाद ठरवलाय. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांपैकी कुणाचाही अर्ज बाद केला नाही. वास्तविकता अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांच्या अर्जातील रिकामे आहेत. तसंच अनेकांनी निर्धारित वेळेनंतर आवश्यक कागदपत्रे जोडली असल्याचा आरोपही मनसेनं केलाय. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या पक्षपातीपणाचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व बाधित उमेदवारांनी ठाणे महापालिका मुख्यालयात धडक दिली. यावेळी निवडणूक यंत्रणेच्या पक्षपाती अन्यायकारक वागणुकीचा पाढा वाचण्यात आला. त्यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि उपायुक्त उमेश बिरारी यांनी 100% चौकशी करण्याचं तोंड देखील आश्वासन देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करू शकत नसल्याची हतबलता व्यक्त केली. तसंच या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिल्यानं संताप व्यक्त होतोय. सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्यानं निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची नावं ते वास्तव्यास असलेल्या मुंबई, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, नेरूळ, पनवेल अशा विविध ठिकाणच्या मतदार यादीत नोंदवलेली आहेत. हे सर्व कर्मचारी मतदार असून सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची निवडणूक कामी नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यामुळे मतदानापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं टपाली मतदानाची व्यवस्था केली. सध्या राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत जाहीर झाल्यानं अनेक कर्मचाऱ्यांचं मतदान अन्य महानगरपालिका क्षेत्रात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा किंबहुना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या कामी उपायुक्त दिनेश तायडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेच्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपला मतदानाचा हक्क वाया जाऊ देऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. यासाठी सर्वच महानगरपालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना निवडणूक आदेशासोबत टपाली मतपत्रिका मिळवण्यासाठी आवश्यक नमुने उपलब्ध करून दिलेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेसाठीचा नमुना भरून त्यासोबत संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा तसंच निवडणूक कर्तव्यावर नियुक्त आदेशाची प्रत सादर केल्यास टपाली मतपत्रिका थेट त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक ड्युटीमुळे मतदानापासून वंचित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सहजपणे आपला मतदानाचा अधिकार बजावता येईल.